नाना पटोलेंच्या संजय धोत्रेंवरील टीकेला बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांच्या प्रकृतीबाबत पटोले यांनी विधान केलेलं होतं। मतं मिळवण्यासाठी नाना पटोलेंनी गिधाडाच्या वृत्तीने वागू नये असं यावरती आता बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। घाणेरड्या राजकारणासाठी कुणाचं मरण चिंतू नका असंही बावनकुळे यांनी आपल्या एक्सपोस्टमध्ये म्हटलेलं आहे आणि नाना पटोले यांच्यावरती बावनकुळे यांनी टीका केलेली आहे। दरम्यान नाना पटोले नेमकं काय म्हणाले होते ते बघूया। 2014 ते 2017 आणि त्या काळामध्ये जेव्हा नोटबंदी आणि जीएसटी आली त्यावेळेस मी स्वतः नरेंद्र मोदींचा समोर विरोध केला। इथले खासदार आता तेही होते, आता जे आहेत ते वाले ते आता व्हेंटिलेटरवर आहे, केव्हा काढतील व्हेंटिलेटर मला माहिती नाही, पण ते निवडणुकीतच काढतील, पण तेही होते त्या ठिकाणी। आणि याच विषयी अधिक बोलूयात। ओम देशमुख आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। ओम, नाना पटोले यांनी केलेली ही टीका आणि त्यानंतर आता नाना पटोले यांच्या वक्तव्यावरनं सुरू झालेला सगळा वाद आणि टीका टिप्पणी आपल्याला बघायला मिळते। गुरु, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अकोल्याचे खासदार जे सध्या भाजपकडनं खासदार आहेत, ज्यांची तब्येत आणि प्रकृती गेल्या अनेक महिन्यांपासून काहीशी नाजूक आहे आणि प्रकृतीच्या कारणामुळे त्यांना तिकीट यावेळेला देण्यात आलेले नाही, त्यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना यावेळेला लोकसभेचं तिकीट देण्यात आलंय। त्या संजय धोत्रेंविषयी नाना पटोले यांनी एका प्रचार सभेमध्ये बोलताना एक विधान केलं होतं। धोत्रेंची तब्येत खराब आहे, ते व्हेंटिलेटरवर आहे आणि त्यांचं व्हेंटिलेटर कधी काढतील, बहुधा या निवडणुकीतच ते व्हेंटिलेटर काढलं जाईल अशा प्रकारचं विधान केलं होतं। खरं तर या विधानावरून अकोल्यामध्ये असेल किंवा एकंदर महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये असेल नाराजी व्यक्त केली जाते। खरं अर्थानं व्यक्तिगत पातळीवर अशा प्रकारची टीका टिप्पणी करणं कितपत योग्य अशा प्रकारचा सूरही ऐकायला मिळतोय। या सगळ्यावरती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून निशाणा साधलाय। गिधाडाच्या प्रवृत्तीने एखाद्या माणसानं निवडणुकीसाठी कुणाच्या मरणाची इच्छा करू नये अशा प्रकारचं विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सगळ्या प्रकरणावरती केलंय। खऱ्या अर्थानं वादग्रस्त विधानांची मालिका या निवडणुकीत आपल्याला फारशी पाहायला मिळाली नव्हती। त्याची सुरुवात नाना पटोले यांनी अकोल्यात केलेल्या या विधानावरून झाली असं आपण म्हणू शकतो। अर्थात काँग्रेसकडनं हे पहिलं विधान आलंय, त्यामुळे भाजपकडनं सुद्धा आता या विधानावरती प्रतिक्रिया दिल्या जातील आणि त्याला प्रत्युत्तरादाखल अनेक विधानं केली जातील। राजकीय चिखलफेक सुद्धा होईल, कारण म्हणावा तसा राजकीय रंग अजून या निवडणुकीला आलेला नाही असं सध्या तरी दिसतंय। अशी चर्चा सुद्धा नेत्यांमध्ये आहे, त्यामुळे निवडणुकीला राजकीय रंग येण्यासाठी जर अशा प्रकारची विधानं केली जात असतील तर ती निश्चित दुर्दैवी आहेत अशी भावना सुद्धा आता व्यक्त केली जाते। गुरु।